नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 10 वाजलेत. ऊन बघा किती आहे. म्हणजे गावाला आहे ना संध्याकाळी 5 नंतर ते सकाळी 7-8 पर्यंत बघा खूप थंडी असते. म्हणजे आमच्या गावाला कमी थंडी आहे. आमचं गाव एकदम डोंगराळ भागात आहे, त्यामुळं नदी कशी खालच्या बाजूस आहे, त्यामुळे आमच्या साईडला थंडीतून एवढी थंडी नसते आणि गरमीतून एवढी गरमी पण नाही. एक वेगळंच वातावरण असतं आमच्या गावी, त्यामुळं छान वातावरण आहे. आणि सकाळचे आता 10 वाजलेत. गावाकडचे सकाळ झाले. ॲक्च्युली थोडंसं आमच्याकडे पाण्याचे इश्यू चालले आहेत, कारण आता घराघरात नळ जात आहेत, त्यामुळं लाईन वगैरे खणत आहेत कुठे कुठे काय 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 चाललं आहे. त्यामुळे पाणी सध्या उशिरा येतं आहे, एखाद दिवस येत पण नाही, असं सगळं चाललं आहे. होईल ते सॉल्व, कारण आता घरात पाणी येणार म्हटल्यावर या गोष्टी सहन करायला पाहिजेत. असं मंडळी, तर मी आता चाललो आहे नायरीमध्ये चिकन आणायला. आज जरा म्हटलं कॉल फ्राय वगैरे करूया. बरेच दिवस गावाला आलो आहे, पण आता ऑफिसची कामच होती, तर त्यामुळे काय 2-4 दिवस कुठे जाता आलं नव्हतं. पण आज म्हटलं जाऊया. तर आपलं इकडे सभागृह असं वाढीतलं, आणि इकडे शिरपत बाबांचं इकडे मला पण झालं आहे. मिरच्या आहेत, वांगी. हो ना, पाणी कुठलं देत आहे? असं काय ठेवलं होतं काय? होय काय? तर कृष्णादाचीच बाईक येऊया, लगेच जाऊन या. बंटी आलाय. काय रे, चावी नाही? घरी जायला लागेल. मग घरी जायला लागेल. घरी पण नाही मग कठीण आहे. बाईक तर 2-2 उभे आहेत, चावीच नाही. पार्टीला पेरू खायला जरा पर्यावर राऊंड मारला. 2 दिवस झाले विचार करतो, जायलाच भेटत नाही. झालं आहे वांदं की गाडीची चावीच नाही, घरी पण कोण नाही. दादा कुठे गेला काय माहिती नाही. तर बस आहे आता 11च्या बसने नायरीच जाऊया. येतो ना, बघूया कसा जुगाड होतो तो. 11ची आपली लालपरी, नेरदवाडी संगमेश्वर. चला, चिकन घ्यायला आलो आहे डिंगणकर. नायरीत 2 ठिकाणी चिकन मिळतं, डिंगणकरांकडं आणि खाली पाटणकरांकडं. बाय द वे कृष्णादाची गाडी नाही भेटली, पण कृष्णादा खाली भेटला. शेवटी गाडी न्यायला गेला. जाऊ दे. अरे वाघ बघ, वाघ. अरे काहीतरी आणला नाही. काय आणलंस रे? काय आणलंय? काहीतरी शिकार करून आणला नाही. हे झालं. चला मंडळी, आलेलो आहे नायरीत. मस्त लालपरीने गेलो. येताना कृष्णादाची रिक्षा पण होती, तर चिकन आणि बाकी सामान आलेलं आहे. चला कॉल फ्राय करूया, मस्त मजा येणार. आज घरगुती पार्टी आहे, ऊन पण आहे. आपल्या पाठी कसं काजूखाली वगैरे कसं आहे, शांत आहे, मस्त सावली असते दिवसभर, त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. आणि इकडे ही तुरीची झाडं, हे बघा तुरी आल्यात आता, हे बघताय ना ह्या तुरी. तर आता एक 10 दिवसात चांगल्या तुरी येतील. हे बघा सगळी झाडं आहेत ना, आता मस्त फुलं आलेत सगळ्या झाडांना. आणि इकडं रुई बघा, रुईला फुलं आलेत. आणि मग म्हातारी पण येईल. म्हातारी कोणाकोणाला माहिती आहे जरा सांगा बरं. म्हातारी म्हणजे नेमकं मी काय बोललो? इकडे अवनी वाट बघते नाव ने, काजू खालीच वाट बघते. काय रे, काय करताय? कचरा काढते, कचरा साफ करते, आजीला मदत करते. नाव ने काय करते? झाडू मारली. मी झाडू मारलीस? हां, वाळू साफ केली, सगळं केलंस ना? घालूक नाही गेली, इकडेच होती आज. कोकोला पण झाकलंस का? काय काय केलंस? मारलं?
आजीन मारलं मम्मीने पण मारलं खोटं 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 सांगतेस कोण नाही मारत तुला काय पण सांगतेस नाही मारलं होय का आता मी आलोय ना आता नाही मारणार तो ना हां होय काय कुकू कुठे 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 कुकू मस्त ना बर्फी हे पण पाहिजे हे घे बर्फी ह्याला बर्फी बोलतात बर्फी येऊनी तर मंडळी घरी आलेलो आहे आणि आज कौल फ्रायची छोटीशी पार्टी आहे तर इकडे चूल आहे टेम्पररी चूल आहे आपली कारण पाठच्या पडीमध्ये चूल आहे आपल्याकडे पण हे खास नॉनव्हेजसाठी बाहेर आपण नॉर्मली बनवतो ही चूल मध्ये ताई आलेली तेव्हा पण हीच चूल होती तर इकडे कौल मस्त धुवून आहे ना सुकायला ठेवलेलं आहे आणि इकडे आता कौल फ्राय चिकनची तयारी तर इकडे आपण चिकन आणलेलं आहे अर्धा 1 किलो चिकन आहे तर पहिलं मॅरिनेट करून घेऊया आलं लसूणची पेस्ट लावते ते घराच्या पाठची बाजू आहे आणि हा वरती काजू आहे बघा काजूच्या खालीच बसलेला आहे गरम मसाला घेते थोडा आणि चिकन मसाला अच्छा एक पॉकेटच आपण वापरतो अर्धा किलोच आहे एक पॉकेट वापरतोय इकडे आपला तिखट मसाला गडशी बंधू मसाला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ ओके तर मस्त आता मॅरिनेट करून घेऊया तर ॲक्च्युली जेव्हा आपण कौल फ्राय करतो ना तर शक्यतो हे 1 तास अगोदर मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल आता आपण पण एक साधारण अर्धा पाऊण तास तरी हे मॅरिनेट करायला असं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग कौल गरम करून त्याच्यावर आपल्याला फ्राय करायचं आहे चिकन कोंबडींच्या पाठी धावते उन्हीची इकडे मजा चालली आहे ए कुकू गेली हळूहळू सावकाश ये बघ इकडे आली तर मस्त इकडे मॅरिनेट झालंय बघा त्याला अर्धा तास ठेवूया आणि त्याच्यानंतर मस्त फ्राय करूया अवनीची मजा आहे गावाला कुकू नुसती कुकू ना ती बघ कुकू ती बघ गेली तर आता इकडे आपण कौल ठेवलेला आहे मस्त धुवून घेतला होता सुकलाय आता कौल गरम होण्यासाठी ठेवला आहे कौल एकदा गरम झाला की मग इकडे या पाटाखाली आहे ना आपण चिकन ठेवलं आहे मॅरिनेट करायला तर ते चिकन मग आपण घेऊ फ्राय करायला झालं ना मॅरिनेट हो साधारण अर्धा पाऊण तास आपण ठेवलेलं काय मस्त मॅरिनेट झालं आहे बघा आता फ्राय करूया इकडे कौल पण गरम झाला आहे तर आता त्याच्यावरती पहिलं तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती पीस टाकायचे कौल बघा थोडासा ना क्रॉस ठेवायचं म्हणजे तेल कसं खाली नाही जात या साईडला थोडं क्रॉस ठेवायचं बस चमच्याने पाहिजे तर थोडं सरकवून घे असं वर कर वरच्या बाजूस तापलं ते आता एक पीस आहे ना टाकून घेऊया मला वाटतं 2 राऊंड करायला लागतील एकाच्यात होणार नाही वरून थोडं तेल सोडायचं बस आता एक बाजू मस्त शेकून घ्यायची त्याच्यानंतर मग पलटी मारायचं कौल आहे ना असं ठेवायचं जेणेकरून दोन्ही बाजूस आहे ना इस्तू लागली पाहिजे आता ॲक्च्युली आपल्याकडे या साईडला थोडीशी कमी इस्तू लागते पण ठीक आहे ते अलटून पलटून आपण करू इस्तो खाली चांगली करायची म्हणजे कौल मस्त गरम झाला पाहिजे तर आवाज येतोय बघा आणि इकडे हा पांढरा इकडे एक तलंग आहे हे सगळे आजूबाजूलाच असतात त्यांना माहिती आहे आजूबाजूला राहिलं की कसं खायला मिळतं तर आता एक पीस आहे ना पलटी मारायला घेऊया हे बघा मस्त लालसर झाला आहे बघा अशा पद्धतीने हे सगळे पीस आहेत ना आपण पलटी मारून घेऊ एखादा तुम्ही पलिता पण वापरू शकता किंवा अशी एखादी सळी वगैरे घेऊन आहे ना त्याने पण पलटी मारू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल राहील तसं आम्ही तर पार्ट्या होतो तेव्हा काठीने पण करतो माहिती गावाला एवढं काय
जंगलामध्ये आम्ही काही नेत नाही. जे अवेलेबल आहे ते. हां, ते जे काय मिळतं त्याने पलटी मारायचं. पलटी मारलं की थोडं परत तेल टाकायचं. जास्त तेल ना, थोडंसं. थोडं थोडं टाकायचं. पहिल्यांदा जास्त तेल टाकायचं, नंतर तेल काही जास्त लागत नाही. एकदा तापला ना कौल हो. की पटकन होतं. दुसरी साईड एकदा चांगली शेकून घेतली ना की मस्त काढून घ्यायचे एक 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 एक. तसं एकदमच सगळे होत नाहीत. जे 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 आपल्याला वाटतात मस्त लालसर झालेत ते काढून घ्यायचे. हां, पहिला पीस झालेला आहे. हा पण झालेला आहे. हा पण झाला आहे. समजा देऊ. तर तिकडच्या साईडला थोडंसं आपल्याला कमी लागलं आहे इसतो, तर ते पुढे घेऊया आता. मग कसे ते पण शेकतील. थोडे ना असे मस्त करपून द्यायचे थोडेसे, मग खायला मस्त लागतात. तर मंडळी कौल फ्राय झालेलं आहे. हे बघा, तर टेस्ट करूया कसं झालं आहे. हां, मस्त शिजलं बघा. सॉलिड. थोडं स्पायसी झालं आहे, मस्त झालं आहे. येऊ नये. अवनी का तिखट तर खाणार नाही. तिच्याकडे थोडा रस्सा केलेला आहे मस्त, काळीज वगैरे खाईल. तर आपला एक राऊंड आहे ना तो फायनली झालेला आहे. आता सेकंड राऊंड. तर दुसरे राऊंड तुम्ही कराल ना तेव्हा पटकन तेल टाकायची गरज नसते. ऑलरेडी बघा कौलला तेल असतं. तर आता एक 6-7 पीस आहेत, तर ते या साईडलाच टाकायचे, म्हणजे या साईडला आपलं तशी इस्तो मस्त लागते. तर आपला शेवटचा राऊंड, 2 राऊंडमध्ये आपला कौल फ्राय आजचं झालेला आहे. आता थोडंसं तेल टाकायचं वरून आणि एक बाजू शेकून घ्यायची. इस्तो पण मस्त पेटते आता खाली. गावाकडे कढीपत्ता आहे ना खूप कामाची गोष्ट आहे, आणि घराजवळ आमच्याकडे 2 कढीपत्ते आहेत. त्यामुळे फोडणी वगैरे देताना कढीपत्ता म्हणजे भरपूर आमच्याकडे वापर पण तेवढाच असतो, आणि कढीपत्ता चांगला आरोग्याला. गावाला असं काही करायचं असेल ना तेव्हा आमची ही त्याची टेम्पररी चूल असते. मस्त बाहेरच बनवायचं, खायचं. इस्तो कशी चांगली, म्हणजे ॲक्च्युली कौल आहे ना असं मध्ये, कौलाच्या बरोबर मध्ये इस्तो भरपूर लागली पाहिजे. आता आपलं हे कमी आहे म्हणून ठीक आहे, जास्त असेल तर मग प्रॉब्लेम झाला असता. कोंबडी गेली भेटाय खाली, तुला घाबरू नवनी. दिसते का? दिसते आहे ना, खाली आहे ना, तुला घाबरली. हां, बघ बघ बघ, दिसते का बघ, दिसते का बघ, बघ दिसते, दिसली, दिसली, दिसा. काय होण्याची मजा ती मजा. गावाला काय मजा करते ती करते ना. गेली गेली कुकू. दिसली. अशा प्रकारे मस्त मंडळी कौल फ्राय झालेलं आहे. या मंडळी तुम्ही पण एन्जॉय करायला या. कौल फ्राय खायची मजा काही औरच असते. गावाला आल्यावर तर अजूनच, म्हणजे मुंबई ठिकाणी पण आपण असं ॲक्च्युली तव्यावरती वगैरे चिकन फ्राय करतोच, पण कौलवरती जे चिकन फ्राय करतो ना ते एक नंबर लागतं. तर आता खाऊया. मस्त तयार झालेलं आहे कौल फ्राय चिकन. तर आता चिकन आहे ना आपण जेवणासोबत खाणारच आहे, पण खाऊया. मस्त फ्राय सगळं झालेलं आहे. अलगद एकदम आहे ना, सुट्ट आहे ते. मस्त फ्राय झालं आहे. मी गावी आल्यानंतर कौल फ्राय करता की नाही नक्की सांगा कमेंट करून. करत नसेल तर नक्कीच मित्रांसोबत, घरी फॅमिलीसोबत अशा छोट्या मोठ्या गोष्टी एन्जॉय करायला शिका. मजा येते आणि आयुष्यभर एक क्षणांना लक्षात राहतात. त्यामुळे मंडळी मी कधी बघा गावी आलो ना एक तरी पार्टी आमची नक्कीच असते. पार्टी केल्याने आपण सगळे मित्र एकत्र येतो, 4 गोष्टी बोलणं होतं, हसी होते, मजाक होते. हेच आपल्याला आयुष्यात लक्षात राहणार आहे. त्यामुळे पार्टी नक्की करा. मग अशी मंडळी कौल फ्राय वगैरे झालं, त्यानंतर दुपारचं जेवण झालं, झोपलेलो मस्त. कधी कधी गावाकडे आहे ना अशी दुपारची, गावाकडे नाही ॲक्च्युली मुंबईला पण येते, आणि ती दुपारची झोप जर तुमची झाली तर एक नंबर. तर आता ॲक्च्युली जाग आली कारण पोरं ओरडतात तिकडे.
पेरू काढतात. रामादाच्या दुकानाच्या पाठच्या बाजूला आहे ना पेरवीन आहे, भरपूर पेरू लागलेत. तर आता मी चाललो आहे कुठल्या वाट्याने माहिती आहे का? तो बांध हा बांध वरचा बांध ते बांध क्रॉस करून करून सरळ वर चाललो आहे. कारण ह्या ज्या वाटा आहेत ना आमच्या या दगडावाल्या, हा शॉर्टकट वाटा. कधी कधी आयुष्यामध्ये शॉर्टकट घ्यायचे, पण जास्त शॉर्टकट बरे नव्हे. असो, गावाला पोरं कमी झालेत त्यामुळे या शॉर्टकट वाटा पण आहेत ना, त्या एवढ्या काही वाटा मळल्या गेल्यात नाही. मळल्या म्हणजे कोण जास्त त्याच्यावर गेलंच नाही. आता ही जशी ही वाट आहे ना, मला गवतच गवत दिसेल बघा. भरपूर गवत आहे. अरे याला एवढे आहेत? अरे वरती लय आहेत. त्या बाजूस बघ लाल लाल झालेत. अरे गवतात सापडत नाही हलून. हा मग तेच ना. हे बाई या पुढच्या फांदीला बघ. वाकवती वाकव. घेऊ पाको माग घे पुढचीला. हा हेला पडलासा खाली घेव. ए तिच्या हातात लिहिलाय. नाही इकडे इकडे थांब ना तू. अरे आहे वरती. हा हिला घे माग घे. हा पेरू बघा, असेच पेरू वरती भरपूर आहेत. अरे आता हातात तुझ्या हातात आला होता. हा कडक. दे इकडे हे त्याला हे शूट करायचंय. कॅच पकडू दे कॅच. थांब हा कॅच पकडताना वरतून टाक. वरतून टाक. हा मग अरे कडक. हे जुने प्लेयर आमचे. जुनी किती वर्षापूर्वीची पेरूची झाड माहितीये? हे हा 60 वर्षापूर्वीची पेरू. होय जुनं आहे, भरपूर जुनं आहे झाड. मध्ये तोडलेली, तिला परत पालवी फुटली. परत 4 आहेत ह्याला. हे बघ ह्या फांदीला बघ. हा तिकडे 2 आहेत. हा इकडे पड. उडाव हलव जरा. इकडे जाऊ ती भेटतील. बघ ना पुढं पडतोय नेमका. पडलो तर ते हे कच्चा पडतो ह्याच्यात सापडत नाही. होय काय? चला मंडळी आता पुरतं इथे थांबूया. दिवस मस्त गेला. काउल फ्राय पण खाऊन झाला, फिरून पण झाला. पिची थोडी कामं होती ती पण झाली. सगळं व्यवस्थित चाललं आहे. चला आता पुरते थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.